हाय नमस्कार गुड मॉर्निंग. तर आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला का? म्हणजे कालचा परवा दिवसाचा. आजचा तर काय रेसिपीचा आहे, म्हणजे दाखवलं नाही. पण काय होतं माहिती आहे का, ते आपल्याला कट करता येत नाही. जसं आहे तसं सोडायचे. जसं पब्लिकला बघायला आवडतं तसं सोडायचं. आता पब्लिकला हसवायचं आवडतंय, प्रत्येक गोष्ट आवडते, पण आपण जे चुका झालेल्या असतात ते कट करतो. पण माझ्या चुकाच होत नाही, त्यामुळं मला कट करायची गरज पण नाही, मला येत पण नाही. जसं आहे तसं सोडायचं. तर आज कशा वाटते साडी सांगा मला. ही साडी तर तुम्ही बघून बघून बोरिंग झालाय, पण ब्लाऊज तर नवीनच आहे, सिल्की. आपल्याला तसं कोणताही कलर छान दिसतात तुम्हाला तर माहितीच आहे, पण ही सिल्की मला वाटतं आता इथनं पुढं सिल्कीच ब्लाऊज वापरावा का माहिती का. 50 रुपयाचा पीस आणायचा, त्याला 100 रुपये शिलाई द्यायची, आणि ती पण नीट शिवला तर शिवला, नाहीतर बिघडला. माझं तर कळते असं ब्लाऊज एक पण नीट व्यवस्थित नाही. ती एक होती पण ती इथं नाही, ती तिकडं कुठं इंदापूरला असते. नाहीतर तिच्याच हातनं सगळं ब्लाऊज अख्खं गाव शिवायचं, पण एकच नंबर शिवायचं ना. आणि तेवढीच मिशन होती स्टार्टिंगपासून आमच्या गावात. आता ती मिशनी नाही तर बाकीच्या मिशनी आहेत तर काय नसतं, ढांगडे डिंगच आहे. त्याला 2 दिवस, एक दिवस अर्धा तासच घालवतात ब्लाऊज शिवायला. एक दिवस पूर्ण अजिबात घालवत नाहीत. कसा तरी शिवायचं, जसं असेल तसं घालते. ती वरड नाही काय नाही, आणि मी तर नाही बाय वरड करत. कसं शिवताय तसं शिव. तर तुम्हाला सांगायचा एक मुद्दा असा आहे, 2 दिवस झालं मी हेडेव काय आधीच बनवलेलं पोस्ट करते. कारण मी काय बोलते माझी मलाच कळलं नाही, डोक्यात असं विचार 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 आहेत. आता तुम्ही म्हणसान चांगली आज साडी तुम्हाला व्यवस्थित चांगली दिसते अंगावर माझ्यात, कारण त्याला एक कारण आहे. सत्य लाईट आली, त्याला एक कारण आहे म्हणून साडी आज घातली. तर काल मी गेलती, काल शुक्रवार, काल गेलती मी टेंभुर्णीला. तर टेंभुर्णीला का गेलती, कशामुळे गेलती हे नक्कीच तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्या आधी तुम्ही हेडेव काल बघितला, परवा दिवशी बघितला नसेल तर बघा. कारण जो माणूस माझा फोन नंबर घेऊन तुम्हाला वाटत असेल की फोन नंबर घेतला ज्योतिताईला पैसे पाठवत असन, हे करत असन, तो माणूस फोन करतोय. त्याच्याकडे तर मोबाईल आहे का नाही माहीत पण नाही, पण फोन करतोय. काय म्हणतोय, दारू पिऊन फोन करायचा ना, काय पण बोलतंय. तुला यायचं नाही का नांदायला, आणि तुला नांदायचंच नाही का. अरे बाबा, तुला तुझं तरण्याचा म्हातारा झाला तू, तरी पण तुला कळना. दारू पिऊनच तू बोलतोय, आणि तुझ्याकडं नांदा येण्यासारखं तुझ्याकडं काही नाही. पण चुकीचं आहे का बरोबर आहे तेवढं सांगा कमेंटमध्ये. कसं आहे माहिती आहे का, काल मी एवढं डिप्रेशनमध्ये गेलती, कारण 2 दिवस झालं रोजच फोनच करतोय म्हणून काल मी शुक्रवारी गेलती तर तो प्यालेलाच होता. आता तुम्ही माणसानं हेड्याव का नाही काढला. हेड्याव काढायला मी एकली असल्यावर मला म्हणजे एकली असल्यावर कसं काढणार ना. आणि ते डायरेक्ट त्याला माहिती झालं की आता मी शूटिंग काढते म्हणून, तो डायरेक्ट म्हणला तो शूटिंग तर काढला तर तुझा मोबाईलच फोडून टाकेल. म्हणून मी काय काढला नाही. माझ्या संग कोण नव्हतं, त्यामुळं एकलीची काय म्हणतात ना, एकलीची लढाई स्वतः एकलीनेच लढावं लागेल. कारण ज्या गोष्टी आपण केल्याच नाही त्या गोष्टीला ते अजून पण त्याच गोष्टी काढतो म्हणल्यावर तो काय माणूस लायकीच आहे का. आता भरपूर माझ्या भाऊ बहिणी म्हणतात नको लक्ष देत जाव तसल्याकडं, नको लक्ष देत जाव, पण ती फोन करतोय की. आता त्याला नंबर देऊनच चुकी केली म्हणजे वहिनीने द्यायला लावला नंबर, पण आता ती लागलाय काय पण बोलतोय, पिऊन काय पण बोलतोय, तोंडाला येईल ते बोलतोय. पण त्याला काय नेट पडतंय वय. माझे मी कष्ट करते, माझी मी खाते, माझी मी जगवते लेकरं. आणि बरं ते हेड्याव शूटिंग चालू केली की त्याने तेवढं तरी नाव घेतलं. पुरी कशा आहेत त्या, बऱ्या आहेत त्या काय, एवढंच बस. याच्या पडायला काहीच नाही. कसं आहे माहिती आहे का, कुत्र्यावर ढोपाट्या किती हाणल्या ना, ते कुत्रं भुकतं ते भुकतंच. आणि ती कुत्री तर का नाही, तिचं तर नाव घ्यायची सुद्धा लायकी नाही. कुत्री सुद्धा म्हणायची तिची लायकी नाही. आणि ती काय म्हणती बायांना की ती हेड्याव काढती, आम्हाला काय पण बोलती. अरे मग
तुमच्याकडे हिंमतच असेल, आता शिव्या जातात, तुमच्याकडे हिंमतच असेल, तुमच्याकडे ताकदच असेल तर या की माझ्याकडे, मी बोलते मग तुम्हाला. हेड्याव बघूनच तुमचं काय पोट भरायचं आहे वे. आम्ही डायरेक्ट नावं घेऊन बोलते, तुम्हाला तर माहिती आहे. पण नावं घेणे सुद्धा मला तर त्यांना ना, नाव सुद्धा त्यांचं घेऊ वाटना, कारण त्या लायकीची बी नाही ती. जेव्हा मला त्यांची गरज होती तेव्हा त्यांनी साथ सोडला. आता मला त्याची गरज नाही, मग आता काय ये नांदायला. एकच घाय मी उपाशी मरतो आणि ये नांदायला. अरे जा की कर, तिसरी बायको कर, नाही तर दुसरी बायको कर. अजून तुम्हाला वाटत असन की त्याचं पहिलं लग्न झालं, मला पण म्हणजे नाही का नंतर कळलं त्याचा डिवोर्स झालेला. मग ते पहिल्याच बायकोला नीट नांदवलं नाही आणि दुसऱ्यालाच कसं, म्हणजे दुसऱ्याच्या लेकराचं असलं तर असलं, गवलं तर गवलं, चला गवलं गरिबाचं म्हणून वाटोळं करायचं. पण देव तसल्याला नीट खाऊ पण देत नाही, म्हणून तर आणाला आण, पानाला पान भीक मागून खातो. आणि त्याच्या घरची म्हणतात हेडाव बनवायची आणि आमचं नाव बदनाम करते. तुमची लायकीच ती आहे म्हणूनच तुमचं नाव बदनाम करते. तुमच्यात हिंमत असेल ना तर या माझ्याचे सामना करायला. ज्या वेळेस आणि माझं काही चुकत नाही म्हणूनच मी येते टेंभुर्णीत. आणि मग माझं चुकत असतं, माझ्या अंगी गुन्हा असताना तर मी गेलीच नसती त्यांचं थोबाडा बघायला. उगाच चेष्टावारी घालवायची, कोणतीही गोष्ट चेष्टावारीच घालवायची. अरे ज्याची त्याला पडले, मला पडले की लेकराचं मोठी व्हायला लागली बाबा पोरगी, कसं होईल कसं नाही, डोक्यात विचार येऊन येऊन रोज असं डोकं हाय का नाही ती सुद्धा मला कळत नाही. आणि तू वरनं फोन करून परेशान करतोय. तुला चांगलं बोलणं होतच नसेल तर तू फोन तरी कशाला करतो. मोबाईल काय पुंजाय आणलाय बाई तो, चोरीचा मोबाईल पण रबाट करतो लय. तर चला, ही कसं आहे माहिती आहे का, ती फोन करायला लागला म्हणून त्याला मी जाऊन बोलली. तुम्ही म्हणसान की त्या दिवशी कसं काय हेडव काढला ना आता का नाही काढलं, त्याला कारण आहे. कारण इकली असल्यावर नाही आणि माझ्या संग कोण असल्यावर मग सपोर्टला मग मी काढू शकते. मग माझ्या संग कोण नसल्यावर मी इकली कसं सामना करणार. फक्त बोलायचा सामना तेवढा येतो मला. आणि मोबाईल आपण धरायचा का त्याला बोलायचं. आणि मग ती नाही शहाणं पेल्यावर सरकतंय ती. त्यामुळं मी जास्त त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. कुत्री भुकणारी लय असतात, खेसणारी लय असतात. जेव्हा आपलं चांगलं व्हायला लागेल ना तेव्हा असं समजून जायचं की माणसं पण का नाही प्रगती व्हायला लागली का नाही तिथं ओढायचा आणि खेचण्याचा प्रयत्न करतात. पण ज्या वेळेस आपण समजून जायचं तिथं न राग घेणार का नाही, म्हणजे न राग घेता आपण तेव्हा ही गोष्ट समजून जायचं की आपण तर यांच्यासारखं वागलं का नाही तर आपल्यात आणि त्यांच्यात काहीच फरक राहत नाही. म्हणून पाचही बोटं सारखी नसते ती, पाचही बोटं सारखी नसते. त्यामुळं का नाही बोलताना फुकटचं तोंड आहे म्हणून किती पण रिकामं सोडायचं नाही आणि किती पण बोलायचं नाही. त्याला म्हणतात ना, खरंच आहे, जिबीला हाड नसते म्हणून ती रिकामं तोंड असते. जिबीला हाड असतं ना तर टोचलं असतं तोंडामध्ये, बोलता आलं नसतं. याला नरकात सुद्धा जागा भेटायची नाही. असला हे माणूस आहे. या धर्तीवर चुकून जन्म झालेला, याला 4-4 नावं ठेवलेली, 4-4 बाप लागलेलं याला. आणि काय सांगतो जा, सांग जा, कोणाला सांगत जा, केस कर माझ्यावर, केस कर. त्याला पण मी प्रूफ सहित बोलते बघ. तुला लय डिमानी आलं या. तर चला, हे हेड फक्त त्या कुत्र्यासाठी होता आणि त्या कुत्रीसाठी भुका किती भुकायचं ती जळा, आमच्यावर किती जळायचं ती. तर चला, बाणूचं दूध आलंय, आता संध्याकाळनं चालू झालंय दूध घी. तर चला, लय मोठा हेडव झाला. आणि तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.